अहो अहो सुनबाई करू नका अशी घाई, अहो अहो सुनबाई करू नका अशी घाई, जपून दाखवा चतुराई, घराघरातील सासू म्हणते स्मार्ट सुनबाई. अरे नमस्कार मंडळी, मी शेखर फडके आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे स्मार्ट सुनबाई. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आमच्या सर्व रसिक प्रेक्षकांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि हा स्पेशल एपिसोड घेऊन आलेलो आहे मी आलेलो आहे इथे. ते ठिकाण आहे ते परमानंदवाडी. सगळेच का बघताय माझ्याकडे? मला माहिती कोणी देऊ शकेल का इथे कुठे आलोय ते? सगळ्यांनी बोटं दाखवलेली आहेत. आता त्याच दिशेला मी जाणार आहे. शाब्बास, हात खाली केला तरी चालेल. थँक्यू व्हेरी मच. अरे बापरे, ॲड्रेस तर सांगितला नाही, डायरेक्ट असं बोट दाखवलं. आता बघूया इथे कोण आहेत. नमस्कार. नमस्कार, आपलं नाव? माझं नाव शैलेश हरिश्चंद्र खापरे. बरं, मला सांगा, परमानंदवाडी नवरात्र उत्सव मंडळ हेच आहे का? हो, हेच आहे. हा, हे कुठे आलंय नेमकं? हे परळमध्ये. परळमध्ये गदा आंबेकर मार्ग येते. आणि किती वर्ष झाली या मंडळाला? या मंडळाला 25 वर्ष झाली. हे 25वं वर्ष आहे या मंडळाचं. अरे वा. अच्छा, मग ह्या मंडळाने आतापर्यंत काय काय कार्य केले? आता या मंडळाने विभागातील नागरिकांना शैक्षणिक, धार्मिक तसेच अन्नदान, म्हणजे गरजू लोक आहेत ना जे वाड्यामध्ये, या सडा वाडा ठिकाणी, त्या ठिकाणी आम्ही अन्नदान शिबिर घेतो. म्हणजे गरीब लोकांना कपडे वगैरे ते आमच्या मंडळातर्फे दरवर्षी आम्ही ते देण्याचा प्रयत्न करतो. बरं, मग आज मी तुमच्या मंडळाकडे स्मार्ट सुनबाई नावाचा कार्यक्रम घेऊन आलेलो आहे. हो, बरोबर. चला तर मग देवीचं दर्शन घेऊ. ओके, चला तर मंडळी देवीचं दर्शन घेऊया. चला, देवीचं दर्शन झालेलं आहे आणि आता खऱ्या अर्थाने ज्या देव्या आहेत त्यांचं आपण दर्शन घेऊया. इथे मंडळातल्या सगळ्या बायका जमलेल्या आहेत. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. बापरे, या रागावतच आहेत. बरं ठीक आहे, चला तर. हे माझ्यासाठी आहे. अरे वा वा. पहिल्यांदा तुमच्यातर्फे कोण खेळणार आहे स्मार्ट सुनबाई ते आम्हाला सांगा. हा, बरं. हे काय शाळेतली सवय? हा, प्रश्नाचं उत्तर द्या म्हटलं की हात वरती करायचं. आपलं नाव? नीलम सचिन कदम. नीलम सचिन कदम. अच्छा, काय करता आपण? मी जॉब करते ॲज अ नर्स. ॲज अ नर्स. वा वा. आणि आपलं नाव? मी वर्षा वैभव मोरे. मी सध्या शिक्षण घेते. बरं, कितवीत आहात आता? म्हणजे मी काय शिक्षण आता घेताय? 12वी आर्ट्स मध्ये शिकते. 12वी आर्ट्स मध्ये. वा 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 वा. आणि लग्नाला किती वर्ष आली? 6 महिने झाले. 6 महिने झाले. आणि तुमच्या लग्नाला? 7 मंथ. तर दोघींना आपण उखाणे घ्यायला सांगूया आणि आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. तर मंडळी, पहिली फेरी सुरुवात करण्याच्या अगोदर उखाणे. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, सचिनरावांचे नाव घेते पत्नी या नात्याने. अरे वा 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 वा, फर्स्ट क्लास. आणि आपण ताई? रुसलेल्या राधेला कृष्ण बोलतो हास. रुसलेल्या. मस्तपैकी उखाणे घेतलेले आहेत आणि आजच्या आपल्या या पहिल्या फेरीला सुरुवात करूया. पहिली फेरी आहे ती म्हणजे दिव्य दृष्टी. दिव्य दृष्टी या फेरीमध्ये मी तुम्हाला 10 सेकंदासाठी किंवा 15 सेकंदासाठी देवीचं दर्शन घ्यायला लावेल. तुमच्याच देवीचं दर्शन आहे आणि त्याच्यावरनं मी तुम्हाला एक एक प्रश्न विचारेल. त्या प्रश्नांची उत्तर आधी माझ्याकडे बघायचं, लगेच नाही, लगेच देवीकडे बघायला लागलात की त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही जर का दिलं तर तुम्हाला मिळणार आहेत 10 गुण. आणि आमच्याकडे एक मजा आहे ती म्हणजे ही जादूची कांडी. या जादूच्या कांडीचा वापर फक्त एकाच फेरीसाठी करण्यात येईल. आपण एकूण 4 फेऱ्या खेळतो. प्रत्येक फेरीला 10 गुण आहेत आणि तुम्ही समजा कुठल्याही फेरीसाठी या जादूच्या कांडीचा वापर केलात आणि ती फेरी जर का तुम्ही जिंकली तर तुमचे डबल गुण होणार. म्हणजे 10चे किती होणार? 20. ओ माय गॉश. मी मराठीत प्रश्न विचारतो त्या इंग्लिशमध्ये. 20. मग इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला? 20. आणि तेलुगू? नो आयडिया. असं कसं नो आयडिया? नाही, असं सगळ्या भाषा आल्या पाहिजेत. तर आता मला सांगा की पहिल्या फेरीसाठी तुम्ही या जादूच्या कांडीचा वापर करणार आहात? ठरवा. एकदाच करतायत? नक्की नाही? नाही. बरं, तुम्ही ताई? नाही. चला तर मंडळी, जादूच्या कांडीचा वापर दोन्ही ताया करणार नाहीये. तर पहिल्या फेरीला आपण सुरुवात करूया. दिव्य दृष्टी. त्यांना आपण 10 सेकंदासाठी देवीचं दर्शन घ्यायला लावूया. या 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 आपल्या देवीला पूर्ण बघा. त्याच्यावरनं मी प्रश्न विचारणार आहे. बघा व्यवस्थित. काही प्रश्न विचारू शकतो मी, कारण की देवीने मला 2 प्रश्न दिलेले आहेत. तेच 2 प्रश्न मी यांना विचारणार आहे. देवीचं वाहन, देवी, राक्षस, सगळीकडे बघून ठेवा. झाले 10 सेकंद. शेवटचे 5 सेकंद. 5, 4, 3, 2, 1. या इकडे या. आता मला सांगा की देवीच्या डोक्यावरती मुकुट आहे, बरोबर? मुकुटात कुठल्या रंगाचे हिरे आहेत? मुकुटामध्ये कुठल्या रंगाचे हिरे खोवलेले आहेत?
सांगू गुलाबी. नका कोणी. गुलाबी. हं? नक्की लाल रंगाचे हिरे आहेत, बरोबर. मला सांगा एकूण किती हिरे आहेत? एकूण हा, कोणी प्रॉम्प्टिंग करू नका. किती आहेत? 2. सॉरी एक. सॉरी 1. एकूण किती झाले? 2 - 1 1. नाही एकच. एकूण एकच हिरा आहे मुकुटामध्ये. आता आपण एक काम करूया. आपण ताई ह्या बाजूनी बघा किती हिरे आहेत. किती हिरे आहेत? अरे बाबो, किती हिरे आहेत सांगा. एकूण किती? 14 आहेत. हं. देवीने मला सांगितलेलं आहे, तिने या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आधीच देऊन ठेवलं होतं. तर 14 हिरे आहेत देवीच्या मुकुटात. अभिनंदन, पहिल्या प्रश्नाचं उत्तर चुकलं. काळजी करू का, आपल्याकडे अजून 3 फेरे आहेत. आणि आता आपण बोलूया. या आता तुम्ही इकडे. या कशा समजूतदार आहेत, यु नो, असं कॉन्व्हेंट मधले आहेत ना, त्याच्यामुळे ते सगळे समजूतदार आहेत. आता तुम्ही देवीचं दर्शन घेतलंय व्यवस्थित. हो यांना मी प्रश्न विचारले. हो मुकुटात किती हिरे होते 14 आणि कुठल्या रंगाचे? मरून. अभिनंदन. या प्रश्नाचं हे नाही आहे, तुम्हाला प्रश्न, तुमचा प्रश्न वेगळा आहे. आता मला सांगा, फक्त देवी, फक्त देवीच्या मूर्तीच्या इथे एकूण सिंगल म्हणजे एकटी एकटी अशी झेंडूची फुलं किती आहेत एकूण? 20. 20. तुमचं 20 काय सुटत नाही ना मगातपासून. बरं, आपण मोजूया. हो चला मोजूया. बघा, सिंगल. मला माहिती आहे, मी मोजलेली आहे. देवीने मला उत्तरही सांगितलेलं आहे. तुम्ही एकूण किती म्हणालात? 20. झेंडूची फुलं सिंगल जी आहेत, जी आपण एकटी एकटी वाहिलेली आहेत, ती आहेत एकूण 11. 11. किती आहेत? 11. 11. तुम्हाला गुण किती मिळाले? 0. हा, 0. त्याला मराठीत काय म्हणतात? 0. तर प्रत्येक कामाची सुरुवात ही शून्यापासून होते आणि आपण अतिशय पर्वत चढत जातो, बरोबर. हा, तुम्ही सुद्धा आधी शून्यापासून हो. सुरुवात केली ना. तर पहिली फेरी इथे संपलेली आहे. दिव्यदृष्टी दोघींना ही मिळालेले आहेत 0-0 गुण. आणि मंडळी, आता आपण इथे घेणार आहोत छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, बघत राहा स्मार्ट सुनबाई. तर आता या फेरीमध्ये तुमच्या समोर काय काय ठेवलं सांगा. चाळण. चाळणीमध्ये काय आहे? झेंडूची फुलं. बरं, झेंडूच्या फुलाबरोबर हे काय आहे? धागा. सुनबाई. आणि आता दुसरी फेरी आहे, ती म्हणजे जुगलबंदी. पण ती फेरी सुरुवात करण्याच्या अगोदर आपण विचारूया की या फेरीमध्ये तुम्ही या जादूच्या कांडीचा वापर करणार आहात? हो. या आणि आपल्या प्रेक्षकांना सांग. मी या फेरीमध्ये जादूच्या कांडीचा वापर करणार आहे. वा वा. आणि आता आपण वर्षाताईंना विचारूया, तुम्ही? हा, मी पण या फेरीमध्ये जादूच्या कांडीचा वापर करणार आहे. चला, दोघींनीही जादूच्या कांडीचा वापर या फेरीमध्ये केलेला आहे. आणि आता ही फेरी नेमकी काय आहे हे आपण त्यांना सांगूया. तर आता या फेरीमध्ये तुमच्या समोर काय काय ठेवलं सांगा. चाळण. चाळणीमध्ये काय आहे? झेंडूची फुलं. बरं, झेंडूच्या फुलाबरोबर हे काय आहे? धागा. धागा. आणि याला काय आहे? धाग्याला सुई. नाही, तुम्हाला कळलंच असेल ना, आपण नवरात्रीमध्ये काय करतो सांगा. आपण माळा तयार माळा तयार करतो. देवीसाठी माळा तयार करतो. तर तुम्हाला सुद्धा माळ तयार करायची. तुमच्या समोर 20 झेंडूची फुलं आहेत. तुमच्या समोरही 20 झेंडूची फुलं आहेत. आम्ही ही चाळण घेऊन मस्त अशी झेंडूची फुलं चाळली आणि छान छान अशी झेंडूची फुलं इथे आणलेली आहे, बरोबर. तर तुमच्यासाठी 1 मिनिटाचा वेळ आहे. 1 मिनिटात तुम्हाला जेवढी मोठी माळ तयार करता येईल तेवढी मोठी माळ तयार करायची. तर हा आवाज आल्यानंतर तुम्ही झेंडूची फुलं माळायला सुरुवात करा. तुम्ही लगेच सुरुवात केली? हॅलो, थांबा. हा, तुमची वेळ सुरू होते आता. चला पटापटा. तुमचं लव्ह मॅरेज आहे? हो. किती वर्ष झाली लव्ह मॅरेजला? 17. हा, लव्ह मॅरेजला 17 वर्ष, पण आता तर म्हणाला 7 महिने झाले. लग्न 17. लग्न 17व्या वर्षी झालं? नाही, लग्न 17 वर्षाच्या नंतर झालं. आणि तुमचं लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज. तुम्ही मूळच्या कुठल्या? मी इस्लामपूर. इस्लामपूरच्या. आणि या इथे कुठे मिळालं? आता 1 मिनिट झाला. थांबा, 1 मिनिट नाही रे, अजून 15 सेकंद आहेत. तुम्ही पटापटा होताय. अरे वा 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 वा. तुमची वेळ आता संपलेली आहे. बस. बरं, आता सांगा किती फुलं माळलेत तुम्ही सांगा झेंडूची? 9. दाखवा मोजून. 1 1 2 3 4 5 6 7 8 9. वा, नवरात्रीच्या दिवसात 9 झेंडूची फुलं माळलेली आहेत बाबा. आणि तुम्ही किती माळलेत दाखवा? 13. दाखवा मोजून. 1 2 3 4 5 6 7 8 9. गेलं. 9 10 11 12. तुमचे किती? 9. तुमचे किती? 12. तुम्हाला मिळालेले आहेत 10 गुण. पण वर्षातही तुम्ही या फेरीमध्ये जादूच्या कांडीचा वापर केलात म्हणून तुम्हाला एकूण मिळतात डबल. किती? 10चे 20. नक्की. 10 गुणिले 2 किती?
20. तर मंडळी इथे 2 फेऱ्या संपलेल्या आहेत. 2 फेऱ्यानंतर गुणसंख्या झालेली आहे. नीलमताई 0 अधिक 0 एकूण 0 आणि वर्षाताई 10 अधिक 10 एकूण 20 आणि आधीचे 0. 20 प्लस 0 किती? 20. आणि आता तिसरी फेरी आहे ती म्हणजे डोकॅलिटी. या फेरीमध्ये आज नवरात्र आहे बरोबर. नवरात्र सुरू आहे तर मी 9 देवींची नावं सांगणार. 2दा सांगणार आणि ती 9 देवींची नावं. हे एक पेन तुमचं आणि हे एक पेन तुमचं. तुम्ही तुमच्या समोर जे स्मार्ट सुनबाईचं कार्ड पडलेलं आहे त्या कार्डावरती मी सांगेन त्या देवीची त्याच क्रमाने नावं लिहायची आहे. बरोबर. तुमच्यासाठी वेळ असणार आहे 1 मिनिटाचा. हा चला तर आता मी तुम्हाला नावं वाचून दाखवू. आता गंमत अशी आहे की नवरात्रीतील प्रत्येक रात्र आदिशक्तीच्या ज्या नावावरून प्रचलित आहे ती नावे मी तुम्हाला सांगणार आहे. ती ऐकून तुम्ही योग्य क्रमाने लिहायची आहे. बरोबर. पहिलं नाव आहे शैलपुत्री, दुसरं नाव आहे ब्रह्मचारिणी, तिसरं नाव आहे चंद्रघंटा, चौथं नाव आहे कुष्मांदा, 5वं नाव आहे स्कंदमाता, 6वं नाव आहे कात्यायनी, 7वं नाव आहे कालरात्री, 8वं नाव आहे चामुंडा आणि 9वं नाव आहे सिद्धिदात्री. आता वेळ सुरू झालेली आहे. चला तर मंडळी. हा रपारप मागे घ्या. मागे मागे लिहायचंय. अरे परत नंबर 1 नंबर 2 नंबर 3 असा आणि त्याच क्रमाने यायला पाहिजेत नावं सगळ्यांची. आता या 17 वर्ष तुमचं अफेअर होतं बरोबर. त्याच्यानंतर 6 महिने झाले आता तुम्ही नवरा बायको आहात बरोबर. करेक्ट. हो. मग असं तुम्ही किती वेळा तुमच्या ह्यांचं नाव लिहिलंय? किती वेळा लिहिलंय? इंग्लिश मध्ये काय नाव लिहितं यांचं? सचिन. आणि मराठीत? इंग्लिश मध्ये सचिन आणि मराठीत काय? सचिन. यु नो. नक्की कन्फर्म? येस कन्फर्म. ओके. आणि तुमच्या यांचं नाव काय म्हणालात? माझ्याकडे बघू नका लिहा पटापटा. वैभव. वैभव. बरं बरं. पेन द्या इकडे. तुमचं पेन द्या इकडे. चला वेळ संपलेली आहे आणि आता बघूया. हा पहिलं नाव काय लिहिलंय तुम्ही? शैलपुत्री. चला तुम्हाला 2 मार्क मिळालेले आहेत. अभिनंदन. काँग्रेस. चला गुणांची सुरुवात तर झालेली आहे. चला दुसरं नाव काय लिहिलंय? ब्रह्मचार्य. ब्रह्मचार्य नाही हो, ब्रह्मचारिणी आहे ते. ब्रह्मचार्य वेगळं, ब्रह्मचारिणी वेगळं. बरोबर. बरं तिसरं नाव काय लिहिलंय? चंडिका. नाही. रॉंग आहे. हा चंद्रघंटा आहे. चंद्रघंटा. चौथं नाव काय लिहिलंय? काय जी काय नावं लिहिलेत ना अमेझिंग. यांनी फक्त एकच नाव बरोबर लिहिलंय. त्यांना 2 गुण मिळतात. गुणांची संख्या सुरुवात झालेली. अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. वा वा. हे बघण्यासारखं आहे बरं का. तुम्ही इंग्लिश मध्ये लिहिली असती नावं मी मराठीतून वाचून दाखवली असती. सोपी पडली असती ना तुम्हाला ती? नाही. हो नाही. काय नाही काहीच नाही. यांना घाम एवढा सुटलाय ना देवींची नावं लिहिताना. आणि आता यांना एकच म्हणजे एकाच देवीचं नाव बरोबर लिहिलेलं आहे. त्यांना मिळत आहेत 2 गुण. आणि आता आपण वर्षाताईंचं. वर्षाताई तुम्ही तुमचं हातात धरा. हा पहिलं काय लिहिलंय? शैलपुत्री. 2 गुण मिळालेले आहेत. अभिनंदन. दुसरं? ब्रह्मचारी. काय ब्रह्मचारी कोण आहेत? अरे देवी आहेत त्या. आपले हनुमान हे ब्रह्मचारी होते की नाही? हा मग ब्रह्मचारिणी आहे. तिसरं नाव काय लिहिलंय? चंद्रघंटा. चंद्रघंटा. अभिनंदन. अजून 2 गुण मिळालेत. एकूण किती झालेत आतापर्यंत? 4 गुण झालेले आहेत. त्याच्यानंतर 6वं नाव काय लिहिलंय तुम्ही? कात्यायनी. कात्यायनी. अरे वा. 6वं नाव लक्षात ठेवलं त्यांनी. अजून 2 गुण मिळालेले आहेत. 6 गुण झालेले आहेत. आणि नंतर 8वं? चामुंडा. चामुंडा. अरे वा 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 वा. 1 2 3 4 5 एकूण 10 गुण मिळालेले आहेत. तुम्हाला एकूण मिळालेले आहेत आधीचे 20 आणि आत्ताचे 10 म्हणजे एकूण झालेले आहेत 30 गुण झालेले आहेत. आणि नीलमताई तुमचे गुण झालेले आहेत 2. या 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 या. चला आता चौथी फेरी आपण देवीच्या इथे आपण खेळणार आहोत बरोबर. तर मंडळी खरं तर आपण नवरात्री उत्सवामध्ये नवरात्री स्पेशल एपिसोड करतोय. पण नवरात्री विषयी मी थोडक्यात तुम्हाला माहिती देतो. दरवर्षी अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते विजयादशमी पर्यंत 9 दिवस नवरात्रोत्सव आनंदात उत्साहात जल्लोषात साजरा होतो. नवरात्रोत्सवाचा मूळ हेतूच काय माहितीये का? स्त्री शक्तीची पूजा.
स्त्री शक्तीची जाणीव सगळ्यांना करून देण्यासाठी साजरा होणारा नवरात्रीचा जागर असतो. उपनिषदात म्हटलेलं आहेच, मातृदेवो भव. दुर्गा मातेला वंदन करून तिचं कौतुक करण्याचा हा सोहळा. खरं म्हणजे प्रत्येक घरात गृहिणीच्या रूपात दुर्गा मातेसारखी सगळ्या आघाड्यांवर लढणारी स्त्री शक्ती आपल्याला दिसते. ती कुटुंबाची जबाबदारी पेलते, संस्कृती जपते, घराला घरपण देते. प्रसंगी दुर्गा मातेप्रमाणे अष्टभुजांनी लढणारी आपल्याला स्त्री शक्ती सगळ्या ठिकाणी दिसते. घरोघरी दुर्गा मातेप्रमाणे शक्तिशाली असणाऱ्या स्त्रीचा अनादर करू नये, हेच नवरात्रोत्सव आपल्याला खूप काही सांगून जाते. तर माहिती तुम्हाला मिळालेली आहे, मलाही माहिती मिळाली. पण आता चौथी फेरी आपली बाकी आहे, ती म्हणजे चतुरस्त्र, आणि ती आपण खेळणार आहोत. खेळायची चौथी आणि निर्णायक फेरी. चला चला खेळूया, चला चला. या 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 चला, आता चौथी फेरी आपण देवीच्या इथे आपण खेळणार आहोत. बरोबर, ही फेरी आपण ना गाण्यांची खेळ. बरोबर, बेंड्या खेळल्यात लहानपणी कधी? हा, खेळत ना तुम्ही बेंड्या खेळल्या? बरं, आता आपण सुरुवात करूया चतुरस्त्र फेरीला. आता या फेरीमध्ये आम्ही नेहमी ना भेंड्या खेळतो. काही मैत्रिणी असतात आपल्या बरोबर खेळायला, तुमच्या काही मैत्रिणी असतात, पण आज मैत्रिणी नाहीत. आज आपण एक गंमत करणार आहोत, एक वेगळंच खेळणार आहोत. हा, मी तुम्हाला एक गाणं म्हणून दाखवेन. हा, ते गाणं तुम्ही माझ्या मागोमाग म्हणायचं आहे. त्यासाठी तुम्हाला 10 गुण मिळणार. तुमचे आतापर्यंत झालेत 30 गुण. 2. आता बघा, तर मी गाणं गातोय. तुम पास आए यूं मुस्कुराए, तुमने न जाने क्या सपने दिखाए, अब तो मेरा दिल जागे ना सोता है, क्या करूं हाय. गाणं कुठलं आहे? कुछ कुछ होता है क्या. ऐकलं गाणं? आता हेच गाणं तुम्ही म्हणायचं, तुम्हाला 10 गुण मिळणार आहेत. पण त्यात एक मी छोटासा बदल केलाय. क आणि ख च्या ऐवजी फ म्हणायचं. परत एकदा सांगतो. हाँ, तुम पास आए यूं मुस्कुराए, तुमने न जाने क्या सपने दिखाए, अब तो मेरा दिल जागे ना सोता है, क्या करू आहे, कुछ कुछ होता है. हे गाणं क आणि ख च्या ऐवजी फ म्हणायचंय आणि मला म्हणून दाखवायचंय. पटकन, तुमच्याकडे 10 सेकंदाचा वेळ आहे. तुम पास आए यू मुस्कुराए. क च्या ऐवजी फ म्हणायचंय. परत सॉरी, क च्या ऐवजी फ. क आणि ख च्या ऐवजी फ म्हणायचंय. लवकर, सोपं आहे. तुम पास आए यू मुस्कुराए, यूं मुस्कुराए, यू मुस्कुराए, तुमने न जाने तुमने न जाने, तुमने न जाने नाही. हा, डायरेक्ट कुछ कुछ होत आहे असं नसतं बरं का. आता आपण हेच गाणं यांना म्हणायला लावूया. तुम्हाला गाणं तर माहितीये. हा, म्हणा. फ म्हणायचंय. 10 सेकंदाचा वेळ आहे तुमच्याकडे. तुम पास आए यू मुस्कुराए. हे बघा, समोर तुमचे हे उभे आहेत असे म्हणा. हा, म्हणा. तुम पास आए यू मुस्कुराए, तुमने न जाने क्या सपने दिखाए, हा, अब तो मेरा दिल जागे न सोता है, क्या करू आहे, क्या फरू आहे. अं, पुढे काय कुछ काय होत आहे? क्या होता है? कुछ कुछ होता है. नाही, कुछ कुछ होत आहे नाही. मी काय म्हणायचं, फ म्हणालेलं. लवकर. बरोबर म्हटलंय बघा. गाणं मी कुछ कुछ होता है. अरे देवा. तर अशी ही गंमत आहे. तर आजच्या या भागाच्या विजेत्या ठरलेल्या आहेत आमच्या वर्षाताई, आणि नवरात्री स्पेशलच्या उपविजेत्या ठरलेल्या आहेत आमच्या नीलमताई. त्यांना मिळालेले आहेत एकूण 2 गुण. आणि तुमचे आतापर्यंत झालेले आहेत 40 गुण. आणि नीलमताईंना मिळत आहे सह्याद्री वाहिनीकडनं 1500 रुपयांचा धनादेश. शाबास जरा. आणि आमच्या आजच्या ज्या विजेत्या ठरलेल्या आहेत वर्षाताई, त्यांना मिळत आहे सह्याद्री वाहिनीकडनं 3000 रुपयांचा धनादेश. तर वर्षाताई आजच्या विजेत्या ठरलेल्या आहेत आणि उपविजेत्या ठरलेल्या आहेत नीलमताई. आणि आजचा स्पेशल एपिसोड आपण इथेच थांबवतोय. पुन्हा भेटूया पुढच्या भागात याच दिवशी याच वेळेला. पण आमचा आजचा हा भाग कसा वाटला हे आम्हाला लिहून कळवा. त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आमचा पत्ता आहे निर्माती स्मार्ट सुनबाई, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात याच दिवशी याच वेळेला. पण त्या अगोदर देवीची वंदना करण्यासाठी तुमच्या मैत्रिणीला बोलवता. बहिणी
अच्छा वहिनीच आहे होय डायरेक्ट बर या मग सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.